एवढा एवढा भारी पिपाणी वाजवते, बहुतेक त्याच्या शाळेला सुट्टी लागलेली दिसती या. एक विनंती आहे, शरद धनकवडी आणि हडपसर स्पोर्ट्स पुणे आपल्यासाठी सेकंड कॉल, एकची मॅच संपल्या आणि 2 वर यंग उत्कर्ष निमसाकर ब, यंग उत्कर्ष निमसाकर ब क्रीडांगण नंबर 2 ची मॅच संपल्या आणि शंभूराजे सरापवाडी आपल्यासाठी सेकंड कॉल, क्रीडांगण नंबर 2 ची मॅच संपल्या. खेळणार असेल तर आता सांगावं ब, नसल खेळणार तर माईक वर पुकारलं, परत एखादी टीम आली तर आम्ही तिला कुठनच खेळून देणार नाही. लॉट 64 पडलाय, 64चा एवढा मोठा लॉट पडलाय. 64चा लॉट पडल्यामुळं मॅची उरकायचे दे. उद्या परत अजून रात जागवायची आम्हाला मुलींच्या मॅची सहित. प्रेक्षकांना विनंती, आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे की जेणेकरून बसण्याची आपली व्यवस्था. एवढा मोठा खर्च 1.5-2 लाख रुपयाची गॅलरी आपण उभारली, त्या गॅलरीचा आनंद घ्यायचा आहे बसून. तुझी कुठली टीम आहे? हां, खास आपल्या कबड्डीच्या मॅची बघण्यासाठी 2 दिवसाची सुट्टी टाकून पती पत्नी इथं उपस्थित आहेत. 2 दिवसाची सुट्टी टाकून सौरभजी फुले आणि सोनाली बनसुडे फुले असं नवीन नामकरण. पुणे मुंबईला जसं वातावरण असतं तसंच आता ही मैदान वाटतंय, कारण गॅलरी उभारली, यूट्यूबवाले, नॅशनल पंचायत आणि तिथं रोहित फुगे फोटोग्राफीनं मोठा बॅनर लावलाय. तिथं काय लिहिलंय बघा, वेडिंग शूट कुणाचं असेल तर तिथं करायचं आणि लग्नाच्या पूर्वीचं जे शूटिंग केलं जातं ती पण केलं जाणार आहे. थोडी जाहिरात आहे रोहितची. इथं पुढची येणारी मॅच आहे ती म्हणजे हडपसर स्पोर्ट्स पुणे आणि शरद धनकवडी. यंग उत्कर्ष निमसाकर ब, तुम्ही खेळणार आहे का नाही? सुंदर असं हे मैदान आहे. सरहद्द पुणे आलेला आहे, बरोबर. तुमच्या विरोधात कुठली मॅच आहे रे? हां, स्वामी समर्थ टीम, तुम्हाला किती वेळ लागल? आणि सुंदर असा खेळ चालू आहे.
सुंदर असा खेळ चालू आहे. सिन्निधीचा ऐकते किट सौजन्य दिलंय मैत्री डेकोरेशन आणि इव्हेंट. पळसदेव कुलाचं डेकोरेशन आणि इव्हेंट असेल त्यांच्याशी संपर्क साधायचा. चला हडपसर स्पोर्ट्स पुणे तिसरा आणि अंतिम कॉल शरद धनकवडी क्रीडांगण नंबर